नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. यंदा 15 जानेवारी 2024 ला संक्रांत साजरी केली जाणार आहे. यंदा संक्रांतीला काळा रंग वर्ज म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीयेत. त्याचं कारण काय आहे? यावेळी देवीचं रूप कोणतं आहे? देवीचं शस्त्र कोणतं आहे? देवीचं वाहन कोणतं आहे? आणि एकूणच मकर संक्रांत का साजरी केली जाते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संक्रांती ही देवी भगवतीचं एक रूप आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी देवी भगवतीनं संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला संक्रांती देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवरती बसून येते. तसेच तिच्या हातात दरवर्षी वेगवेगळी शस्त्र देखील असतात. यंदा देवी संक्रांतीचं मुख्य वाहन घोडा असून त्यासोबतच उपवाहन सिंह देखील आहे. तिनं हातात भाला घेतलाय. तिच्या कपाळावर हळदीचा टिळा लावलेला आहे. ती वृद्धावस्थेत येते. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. दरवर्षी पंचांगात संक्रांती देवीचं वर्णन असतं. संक्रांतीच्या दिवसापासूनच हळूहळू वातावरणात बदल दिसतात. संक्रांतीचा सण येण्याआधी वातावरणात खूप गारवा असतो, पण संक्रांतीपासून गारवा कमी कमी होत जातो. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते, पण मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान या दोन गोष्टींना खूप महत्व असतं. पवित्र नदीत स्नान केल्यानं सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दान केल्यानं सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. ही काही अंधश्रद्धा नाही, तर ही आपली संस्कृती आहे. देवी संक्रांती प्रत्येक वर्षी वेगवेगळे रंग परिधान करते. ज्या रंगाचे वस्त्र देवी संक्रांतीनं परिधान केलेलं असतं तो रंग मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज मानला जातो. पण गेली कित्येक वर्ष आपण मकर संक्रांतीला काळा रंग परिधान करतो, कारण बऱ्याच जणांना दरवर्षीचे रंग माहिती नसतात. त्यामुळे काळा रंग हा निश्चित झाला होता. काळा रंग हा गडद असतो आणि ते आपले शरीर उबदार ठेवतात, म्हणून काळा रंग परिधान केला जात होता. पण यावेळी संक्रांती देवीनंच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यानं आपल्याला काळा रंग घालता येणार नाही. काळ्या रंगाऐवजी आपण लाल, पिवळा, केशरी, गुलाबी किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.